चला मॅचला होते सुरुवात. शिवनेरी चषक 2026 हे पर्व 6वं आणि या पाहतच राहावं असं पर्व आहे. 6वं पर्व आणि पाहतच राहावं असं हे पर्व आहे. आणि या आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर पहिला सामना याच्या अगोदर संपलाय. दुसऱ्या सामन्याला होते सुरुवात. टॉस जिंकला होता पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषद याने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. टॉस जिंकला होता आणि लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम फलंदाजी आमंत्रित केले आहे ते पालघर स्पोर्ट्स अर्थात ताई पॅकर्स पालघर. हा संघ देखील असा आहे की पालघरला रिप्रेझेंट करतो. ज्यावेळेला टॉस होत होता त्यावेळेला पंकज पाटील अर्थात पालननं म्हटलं होतं की बहुतांशी पालघरचे खेळाडू त्या टीममध्ये आहेत. ओमकार देसाईला नेहमीच या टीमकडनं खेळताना आपण पाहतोय ऑल इंडिया स्तरावरती. पण ओमकार देसाई या संघामध्ये खेळतोय. नाही हा संघ असा आहे म्हणजे ताई पॅकरच्या संघाविषयी नक्कीच आपण चर्चा करण्यास आवडेल. कारण एक मोठं व्यासपीठ कदाचित पालघरच्या खेळाडूंना ओळख जी निर्माण झाली ना त्याच्या पाठीमागे ताई पॅकर्स पालघर या टीमचा फार मोठा वाटा आहे. जे टॅलेंट, जी गुणवत्ता, जी क्षमता किंवा जी एबिलिटी पालघरच्या खेळाडूमध्ये आहेत ती पुढे आणण्याचं काम, त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म देण्याचं काम ताई पॅकर्सनं मागच्या काही वर्षामध्ये केले. म्हणून अखिल भारतीय स्तरावरती जर आपण खेळाडू पाहिले ना तर आज पालघरच्या खेळाडूंचा बोलबाला राहिलाय. आणि नुकतीच एक स्पर्धा जसं भिवंडीच्या परिसरामध्ये पार पडली होती. तिथे देखील 2 पालघरचे संघ तिथे क्वालिफाय झाले होते, टॉप 4 मध्ये दाखल झाले होते. म्हणजे असं नाही की पालघरच्या खेळाडूमध्ये क्षमता, गुणवत्ता ठासून भरले आहेत. फक्त एक प्लॅटफॉर्म पाहिजे, एक असा मंच पाहिजे जिथे ते आपला खेळ दाखवू शकतील. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला करण मोरे आणि दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई. पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरनं सुरुवात केली आहे. बऱ्याच वेळेला सांगता बाबा स्वॅग से करेंगे आणि इथे करण सांगतोय सौकारण करूया. स्वागत प्रकाश एप्पीचं. थँक्यू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि थोडीशी जागा बनवून कव्हरच्या डोक्यावरनं फटका, देखणा फटका. अजून त्यापेक्षाही देखणा, त्यापेक्षाही सुंदर आणि त्यापेक्षाही लांब लांब लांबवरचा रन ज्याच्या नावावरती आहेत, रन ज्याच्या नावावरती आहेत असा करण मोरेच्या बॅटमधनं एक देखणा सिक्सर षटकार. थँक्यू. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात लेफ्ट आर्मर क्रिसच्या कोण्यातनं चेंडूला हाताळला गेला होता. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आणि चेंडूला सरळ वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळलं होतं. प्रकाश तुंबडा अर्थात ॲप्पी. भरपूर वेळेला या खेळाडूला आपण पाहिलंय कामाच्या टीमनं खेळताना तो गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. एक चौकार, त्यानंतर विकेट. जो बाउन्स आला त्या बाउन्सनं थोडंसं चकित केलं. चेंडू जो उसळला ना, जो राईज झाला तो फलंदाजासाठी थोडासा सरप्राईज करून गेलाय आणि विकेट आलाय. रिव्हेंज घेतलाय. एक चौकार, एक षटकार. त्यानंतर करण मोरेची खेळी संपुष्टात. बाद. दानिव गावचा खेळाडू आहे. स्वीप केलंय, फुल टॉस बॉल. गुडगा थोडासा वाकवला आणि चेंडूला पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आल्या विश्वनाथनं देखील आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलाय. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार.
बाबा तुम्ही तर जगलिंग केलं पण आपल्या टीमला थोडंसं ट्रबलिंग आलं होतं. हा जगलिंग वाला झेल टिपलाय बिहाइंड द विकेट शॉर्ट फाईन मध्ये झेल टिपलाय फलंदाज बाद. त्या बाजूला लागला होता. पुन्हा एकदा रिप्ले बघूया. बॅट जसं स्विंग झाली होती स्विच इट केला होता बॅटला स्विच केलं होतं पण बॅट जेव्हा लागली ना त्यावेळेला उलट्या बाजूला ज्यावेळेला तो बॅटचा फ्लो मागे येत होता बॅकलिप ज्यावेळेला मागून ज्यावेळेला पुढे आली ज्यावेळेला तो स्ट्रोक ऑफर केला होता पुढे हा जगलिंगवाला. बाबा जगलिंगवाला कॅच तर तुम्ही घेतलाय पण ट्रबलिंग होता थोडंसं आपल्या काळजाचे ठोके चुकवणार होता. ज्यावेळेला झेल हातात ना उमेश होते तिथे आणि उमेश बाबा नक्कीच बाकीच्यांना थोडासा धाकधूक देणारा आता क्षण होता. 2 फलंदाज बाद झाले 2 गडी गमावता 14 धावा धापलकावरती 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला शिवनेरी चषकाचा. हा आजचा दिवस आपण बघतोय जसं पर्व 6वं आहे म्हणून म्हटलं ना पर्व 6वं आणि पाहतच राहावं असं हे 6वं पर्व आहे. आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी अक्षय घरत अजून एक पालघरचा सितारा काटाळ्याचा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. एक तर स्ट्रॅटेजी आखली पालघर स्पोर्ट्स अर्थात ताई पॅकरच्या संघानं की डावखुऱ्याच्या अगेन्स्ट डावखुरा फलंदाज. मग अँगल थोडीशी चेंज केली लेफ्ट आर्म अराउंड द विकेट आलं चेंडूला पाहिलं न्याहाळलं सोडून दिलं पंचाने सांगितलं इट्स ओके. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धाबा धापलकावरती आहेत त्या 14 2 गडी बाद 14. बघा अँगल बनवला होता थोडंसं जे शफल केलं होतं कदाचित तेच पाहिलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती 2 गडी बाद 14. आपण पाहता शिवनेरी चषकाचा आजचा दिवस खुल्या गटात संघ आज मैदानावरती दाखल झाले आणि त्यांना पाहण्यासाठी बघा अगदी जिथे जागा मिळेल तिथून प्रेक्षक वर्ग हा सामना पाहताय. कोणी खुर्चीवरती बसून आहे कोणी टेबलावरती बसून आहे काही डोंगरावरती आहेत कारण एरियल रूटनं त्यांना बघायचं आहे. वरून थोडासा एरियल रूट असतो ना तसा एरियल व्ह्यू आहे तसा एरियल व्ह्यूनं या सामन्याचा आस्वाद घेत असताना हा सर्व प्रेक्षक वर्ग आहे जो मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं शिवनेरी चषकाला पसंत करणारा आणि शिवनेरी चषकाला नेहमीच सहकार्य करणारा हा प्रेक्षक वर्ग आहे. गर्दी करणारा प्रेक्षक वर्ग आहे. टॅगलाईन डीबीएनच्या स्क्रीनवरती पहिले षटक होतं ज्याच्यामध्ये धावाही आल्या विकेट आला. याचा अर्थ दोन्ही टीम खुश आहेत. एक तर रन पाहिजे होते तर रन आल्या आणि विकेट पाहिजे होते विकेट देखील पहिल्या षटकामध्ये आल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटक हाताळताना प्रतीक शिंगडे समोर आहे ओमकार देसाई. पहिला चेंडू ओमकारनं ऍज युजल ही ओळख आहे ओमकार देसाईची. हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. पुढ्यातला चेंडू होता स्टॉक केलं आणि मिड विकेट सीमारेषा पार धाडलंय षटकार. सन्माननीय हेमंतजी किनिया साहेबांचं देखील शुभागमन झालंय त्यांचं करूया स्वागत. ओमकार देसाई असं उत्कर्षानं म्हटलं होतं की मुंबई क्रिकेटचा ब्रँड एम्बेसेडर. आता उलटा पुलटा स्विच इट केला होता चेंडूला पहिला आपल्यापर्यंत येऊ दिलं वाट पाहिली आणि त्यानंतर वाट दाखवली ती थर्ड मॅन क्षेत्राची स्विच इटचा रिव्हर्स स्विपचा हा सौकार. चेंडू तो फुलरले नव्हता त्याला स्लॉक केलं होतं. हे भाग पाडलं गोलंदाजाला लेनला मागे टाकण्यासाठी 4 मीटर 6 मीटर आकुटप्याचा चेंडू होता आणि आकुटप्याचा खरपूस समाचार ओमकार देसाई घेत असताना जसा उल्लेख केला की मुंबई क्रिकेटचा एक ब्रँड एम्बेसेडर असं म्हणूया फेस ऑफ मुंबई टेनिस बॉल क्रिकेट. एक मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा असा चेहरा कित्येक वर्षामध्ये जे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत भरपूर चाहता वर्ग देखील आहेत. कारण जसं यूट्यूब आलं तसं भरपूर खेळाडूंना ती ओळख देखील मिळाली होती आणि त्याच्यामुळे त्यांचे चाहते देखील भरपूर आहेत. ऑफस्टमच्या बाहेर होता कट करायचा होता थोडंसं चेहऱ्यावरती स्माईल आहे की मिस केला की काय या चेंडूला मिस केला की काय. प्रतीक गोलंदाजी करतोय ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता डॉट बॉल. आता उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्र निवडायचं होतं स्क्वेअर लेग
आणि त्या लॉंग लेगच्या ठिकाणी बघा जसा चेंडू आला तसा शफल केलं होतं. तुम्ही शफल केलं, गोलंदाजाने तुम्हाला फॉलो केलंय, पाठलाग केला तुमचा. उजव्या यष्टीच्या बाहेर जास्त बाहेर आहे, पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. लांब होता पण इतकाही लांब नाहीये, त्याला पहिला रीच केलं आणि रीच करताना बाबा इन टू द फेन्स पाठवलंय. या षटकामध्ये आलेला हा दुसरा सिक्सर षटकार. बॅटिंग जबरदस्त होते, जसं मी म्हटलं तर टप्पा लांब होता. लेफ्टले पाहिलं तर कदाचित लक्षात येईल, लेन थोडीशी लांब होती पण हा पिक केला, लेनला पिक केला आणि पिकअप फुल स्ट्रोक करतात ओमकार देसाईच्या बॅटमध्ये. एक पॉवरफुल पिकअप फुल स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1.5 षटकांचा खेळ झालाय. धावा फलकावरती 31, 2 गडी बाद 31. या षटकामध्ये 2 सिक्सर, 2 षटकार, 1 चौकार. ऑफस्टम्पच्या बाहेर होता, पाहिलं न्यायलं आणि सोडून दिलं. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 31. पहिलं षटक पाहिलं तर 14 धावांचं, या षटकामध्ये आल्या 17 धावा. शिवनेरी चषकाचा आजचा दिवस जो ओपन खुल्या गटातले आहे, थोड्याच वेळामध्ये आपण आगमन होणार आहेत. माजी सरपंच येताडे भिवंडी गावचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय जगनशेठ पाटील, एक असं व्यक्तिमत्व आता अगदी थोड्याच वेळात आपल्या या मैदानावरती दाखल होणार आहे. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं जगनशेठ पाटील यांचं अगदी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती येते 31. ओमकार देसाई खेळतात 6 चेंडूवरती 16 धावा. अक्षय घरत ज्याने 1 चेंडूचा सामना केलाय, खातं त्यांना उघडायचंय. 15.50च्या करंट रेटने जर इथून गेलं तर प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय 93 धावा दिसतात. आणि आता ती टॅगलाईन डीबीएन ने दाखवली की ओमकार देसाईच्या बॅटमधनं 6-4 मारले, पण प्रतीकनं पण त्याला जबरदस्त टक्कर दिलेले. आणि ही साधी टक्कर नाहीये. डीबीएन मीडिया जे दाखवण्याचा प्रयत्न करताय, भाई हे साधी टक्कर नाहीये, दॅट्स अ काटेकी टक्कर. हा मॅच क्लोज येणार, हा काटेकी टक्कर आहेत. कारण टीम पालघर तालुका आदिवासी समाज तेही जिंकण्यासाठी आल्यात, जिंकण्यासाठी ते देखील आल्यात, प्रयत्न ते देखील करते. तर ताई पॅकरला उनको भी अपनी साख बचानी है, उनको भी अपना खेल दिखाना है. जिस तरह से बल्लेबाजी शुरुआती दौर में उन्होंने की है. 2 षटकांचा खेळ. धावा फलकावरती 31. आकाचा चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक झाला. कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत हातातनं चेंडू निसरलाय. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. थोडंसं लेट रिॲक्ट केलं. आता कव्हरचे क्षेत्ररक्षक सांगतात थोडासा दूर होता, पण थोडंसं तुम्ही लेट रिॲक्ट केलं, लेट सुरुवात केली. जसं प्लॅटफॉर्मवरती जर लोकल ट्रेन पकडायची तर आपल्याला थोडंसं लवकर रिॲक्ट करावं लागतं, तसं थोडंसं लेट तुम्ही रिॲक्ट केलं आणि चेंडू बघा हातातनं निसटलाय. जसं एखादा मेसेज येतो आपल्याला व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती, आपण लगेच रिप्लाय करतो, तसं तुम्हाला लगेच रिॲक्ट करायचं होतं. तो रिॲक्ट करताना थोडासा उशीर झालाय. पण आता तुम्ही जे जीवनदान दिले, आता जीवनदान घेणार समोरच्या टीमची जान असं वाटतंय. कारण अक्षयच्या बॅटमधनं हा सिक्सर षटकार. थँक्यू. तो एक क्षण होता ज्यावेळेला झेल सुटला होता आणि झेल सुटल्यानंतर नेहमीच क्रिकेटमध्ये असं पाहिलंय, ज्यावेळेला फलंदाजाला जीवनदान लाभतं तेव्हा थोडीशी एनर्जी येते, ताकद येते. हलक्याताना पायावरचा चेंडू होता, हलक्याताना केला मिड विकेटच्या रिजमध्ये खेळायचा होता, जोपर्यंत डीपवरनं क्षेत्ररक्षक येतील. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. सेन्सेबल क्रिकेट. अक्षय घरातही खेळतोय, त्याला माहिती दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई इन्फॉर्म आहेत आणि त्यांना संधी देणं तेही गरजेचं आहे. जो रोल आपल्याला निभावायचा आहे, जे कॅरेक्टर आपल्याला प्ले करायचं आहे, ते कॅरेक्टर तुम्ही प्ले केलंय. दुसऱ्या बाजूला आकाश त्या एका विकेटच्या शोधात आहेत. सर्चिंग मला जसं नेटवर्क जातं ना त्यावेळेला आपलं गोल घुमतं इंटरनेट, तसं सर्चिंग मध्ये आहेत. जास्त वेळ सर्चिंग करू नका, लवकर सर्च करा, तो विकेट शोधा. विकेट शोधायचा प्रयत्न केला होता, खराब फिल्डिंग. शॉर्ट फाईन लेगला
प्रकाश तुंबडा होते आणि खराब फिल्डिंग, चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. गोलंदाज विचार करते भाई करे तो क्या करे, कोशिश तो भरपूर कर रहे हैं लेकिन भाई साथ नहीं दे रहे, खिलाड़ी साथ नहीं दे रहे. त्यांना खेळायचं होतं तर कॉलिंग महत्वाची होती. बिहाइंड द विकेट गेल्यानंतर नॉनस्ट्राइक एंडचा कॉल असतो आणि अक्षय घरतनं योग्य वेळा ते कॉलिंग केलेले आहेत. एक गेंदबाज का अच्छा दोस्त है ना फील्डर होता है. जब गेंदबाजी अच्छी हो ना तो भाई कैच भी आपको लेना है, फील्ड भी अच्छी करनी है. एका चांगल्या गोलंदाजाचा मित्र क्षेत्ररक्षक असतो. अकोटाब्याचा चेंडू शॉटोमूलचा प्रयत्न, समोर खेळाय चेंडू जोपर्यंत लॉंगॉनला फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 14 धावा पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा पाहिल्या, या षटकामध्ये देखील जर आपण पाहिलं तर 14 धावा आल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 2 गडी बाद, 45-15 सरासरी आहेत. मॅनहॅटन 4 जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये दोन्ही पाहिल्या, विकेट पाहिले आणि 14 धावा पाहिल्या. मागच्या 2 षटकामध्ये 17, 14, 31 धावा आल्यात. मागच्या 2 ओव्हरमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत 2 गडी बाद, 45. संपला. या सरासरीने पुढे गेले तर प्रोजेक्ट स्कोर करंट रनने दाखवतोय 90. थोडासा जोर लावला तर 93 किंवा 99 पर्यंत पोहोचू शकेल. पण टीम पालघर तालुका आदिवासी समाज तिथे 99 वरती पोहोचणार. जरा थोडासा वेग वाढवला तर, पण तुम्हाला आता 100% योगदान द्यायचं आहे, 100% द्यायचं आहे तुमचं योगदान. भाई कोशिश कीजिए तो जी, कामयाबी एक दिन में नहीं मिलती लेकिन कोशिश करो तो मिल ही जाती है. बार बार कोशिश करोगे तो एक दिन कामयाबी जरूर मिलती है आणि 30 प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. कारण ही जी जोडी जमलेली आहेत, प्रकाश तुंबडा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. हॅपी बॅटला आतल्याकडे लागला. 10 मधल्या 9 वेळा हा चेंडू आहे ना स्टंपवरती जातो. अशा वेळेला ज्या वेळेला बॅटल्या आतल्याकडेला लागतो यावेळेला थोडंसं सुदैवी होतं. नशीब बलवत्तर असं म्हणूया की बॅटला लागला आणि यष्ट्यांच्या जस बाजूनं हा चेंडू निघून गेलाय. बघा रिप्ले बघा, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. 10 पैकी 9 वेळा स्टंपवरती जातो. आता थोडंसं सुदैवी ठरल्यात, अगदी यष्ट्यांच्या बाजूनं हा चेंडू निघून गेलाय. एक चांगली पार्टनरशिप आहेत. ज्यावेळेला विश्वनाथ जाधव बाद झाले त्यानंतर या 2 खेळाडूमधली पार्टनरशिप भागीदारी इथे रचली जाते आणि ही भागीदारी थोडीशी डोकेदुखी ठरते. आता ही डोकेदुखीवरती उपाय लवकर शोधावा लागणार आहे. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय, चेंडू चला मिड विकेटच्या रिझममध्ये डीप ओढणं क्षेत्रक्षकाला वेगानं 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि बाकी ऑर्डिनरी डोकेदुखी असली ना तर आपण मेडिकलमध्ये जाऊन सॅरेडाऊन घेतो, पण क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यावेळेला भागीदारी रचली जाते ना त्यावेळची ती डोकेदुखी तुम्हाला विकेटनंच फक्त ती डोकेदुखी जाऊ शकते. त्याच्यामुळे लवकर बाद करणं गरजेचं आहे. नाही तर आता या 47 झाल्यात, या 47ला कधी 97 होतील हे तुम्हाला कळणारही नाही आहेत. आणि त्याच करता तुम्हाला विकेट पाहिजे, गडी बाद करणं आवश्यक आहे. ऑफ साईडच्या दिशेनं 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, ऑन साईडला 1 फिल्डर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह चांगला केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत डीप वरती क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील, थ्रो करतील. तिसरी धाव, आखो में इशारा, ही 4थी धाव. काय घडलंय फिल्डिंग थोडस लक्ष द्यावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं कळीचा मुद्दा ठरला या सामन्यामध्ये. फिल्डिंग तितकी चांगली होत नाहीये. धावून 4 धावा पूर्ण केल्यात. हा बघा, हा थ्रो आला आणि थ्रो कलेक्ट करताना थोडासा कॅज्युअल एफर्ट आला. कॅज्युअल एफर्ट, असा कॅज्युअल एफर्ट नाही घ्यायचा. क्रिकेटमध्ये शिथिलता नेहमीच घातक असते. कॅज्युअलिटी थोडं गेलं तर कॅज्युअलिटीमध्ये जातं केस, तसं कॅज्युअलिटीमध्ये जाणार आहे. आणि कॅज्युअलिटीमध्ये जाऊ नये म्हणून थोडंसं टाईटनेस घ्या. पाहुण्यांचं शुभागमन झालंय. फटाक्याच्या आतिषबाजीनं त्यांचं करूया आपण स्वागत. आकाशालाही रंग हवे असतात, फुलांनाही गंध हवा असतो आणि याची स्पर्धा म्हटली की पाहुणे देखील हवे असतात. सध्या मुख्य स्टेजच्या ठिकाणी जर पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक आणि ते स्वागत केलं जात आहे मान्यवरांचं. क्लीन बॉल
जसं म्हटलं होतं बाबा ही डोकेदुखी फक्त विकेटने जाणार आहे. विकेट आलाय आणि जो विकेट पाहिजे होता मच नीड असा विकेट फलंदाज होतोय बाद. ओमकार देसाईची इनिंग इथे संपुष्टात आलेत. 12 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी ज्याने साकारली आणि त्याच वेळेला बघूया मान्यवरांचं शुभ आगमन झालंय आणि हे फक्त शुभ आगमन यासाठी महत्वाचं आहे की जसे ते आले तसा पालघर तालुका आदिवासी समाज टीम खेळते, त्यांना विकेट पाहिजे होता आणि मान्यवरांचं शुभ आगमन सध्या व्यासपीठावरती येत असताना बघतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. शिवनेरी चषकामध्ये आपण जर पाहिलं तर वैशेठ पाटील यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं करूया आपण मोस्ट वेलकम. या शिवनेरी चषकामध्ये आपण दाखल होत आहेत आणि आपण करूया त्यांचं सहर्ष स्वागत. आणि असं व्यक्तिमत्व नेहमीच क्रिकेटला त्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जातं, क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना पसंती दिली जाते. त्यांचं शुभ आगमन होते. थँक्यू. नुकतंच या व्यासपीठावरती शुभागमन झालाय भिवंडीचा इताडे गावचा राजा आणि दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार असं व्यक्तिमत्व आणि आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय जगनदादा पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालं. क्रिकेटच्या पटलावरती केंद्रीय मंत्री चषकाची स्पर्धा असेल जी भिवंडी तालुक्यानं महाराष्ट्राला दिली. महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी खरं तर बिंजोडची बैलगाडा शर्यत असेल जी याच जगनदादा पाटील यांनी महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्राला दिली. जगनजी पाटील साहेब त्यांच्या सोबतीनं आदरणीय रुपेशदा दळवी, सूर्यकांतजी पाटील साहेब, भावेशजी केणे, साईनाथ पाटील, श्रीकांत मगर या सर्वांचं शुभागमन झालंय. त्यांचं या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या उद्या सफाळेकर आदरणीय जगनदादा पाटील साहेबांसाठी. नक्की जसा उल्लेख केला त्या मान्यवरांचं शुभागमन झालंय. खेळ थोडासा बदललाय. जसा दादा तुमचं आगमन झालं तसा थोडासा खेळाचा रंग बदललाय. एका बाजूला वातावरण होतं की फलंदाज थोडेसे हवी आहेत, पंचांनी रिफर केलेत. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे का पंच नितेश सर? ओके, बॅट्समॅन रिव्ह्यू. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. हा चेंडू ज्या वेळेला हाताळला गेला तेव्हा किती शफल केलेले आहेत, किती उजव्या यष्टीच्या बाहेर आले. त्यांनी सांगितलंय इट्स ओके, फेअर डिलिव्हरी. आता ऑनफिल्ड पंचाचा निर्णय कायम राहणार आहे. थोडंसं शफल केलं होतं आणि तसं दादांचं आगमन झालं आणि ओंकारजी यांनी देखील उल्लेख केला होता की महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आणि एक क्रिकेटला नेहमीच चालना देण्याचं काम ज्याच्या माध्यमातून केलं त्यांचं आगमन सध्या व्यासपीठावरती होते. मी म्हटलं ना की बाबा जसं त्यांचं आगमन झालंय तसा खेळ बदललाय. भाई खेळ बदलाय, खेळ का रंग बदलाय, खेळने का ढंग बदलाय और टीम के लिए माहौल थोडासा चेंज हुआ है. माहौल थोडासा बदललेला आहे. जो माहौल चालला होता बॅट्समनच्या बाजूनं तो माहौल बदललाय. या षटकामध्ये आल्यात 7 धावा आणि या षटकामध्ये आल्यात महत्वाचा विकेट. 4 षटकं संपल्यात, 3 गडी बाद 52. थँक्यू. दादांचं गुणगान गाणारं हे गाणं आपण ऐकलं त्याला कारण आहे, कारण समाजासाठी लागणारं प्रत्येक कार्य नेहमीच दादांनी केले. भिवंडी तालुक्यामध्ये जर पाहिलं तर ज्या ज्या वेळेला ज्यांना आवश्यकता वाटेल त्यावेळेला दादांनी त्यांना मदत केली, सहकार्य केले आहेत. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं देखील ट्रॉफीज आपण बघू शकता ज्या स्पॉन्सर्स दादाच्या माध्यमातून केल्यात. असं एक व्यक्तिमत्व सध्या व्यासपीठावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती आहेत त्या 52, 3 गडी बाद 52 धावा. थोडंसं मोमेंटम त्या बाजूला शिफ्ट झालाय, त्याला या बाजूला आणायचं आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड. समोर खेळलाय फुल पेस ऑफ द बॅट, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार.
बॅट दोन गोष्टी दाखवल्या, एक तर बल्ले का पुरा चेहरा दिखाया आणि त्या बॅट वरती ते स्टिकर लागले तेही दाखवलं होतं. समोर खेळ होतं स्टेट डाऊन द ग्राउंड. अक्षय घरच्या बॅटमधनं मागच्या षटकामध्ये जे काही घडामोडी होत होत्या त्यावेळेला ते नॉन स्ट्रायकर एंडला होते. स्ट्रायकरला आणि चौका ठोकलाय. आवडता चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न अपील जरूर झालाय. त्यांनी सांगितलं थोडसा बाहेर राहील. एक बाईचा इशारा होतो. एक धावे चेंडूवरती पूर्ण दोन घरत मैदानावरती. अक्षय घरत आणि दुसऱ्या बाजूला क्रितेश घरत बिरवाडीचा असरचा एक वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख क्रितेशची राहिलेली आहे. धापलकावरती एकदा नजर टाकली तर धावा आहे सध्या 57. जो वेग होता, जो स्पीडनं जात होता पालघर स्पोर्ट्स अर्थात टाई पॅकरचा संघ, त्या वेगाला थोडंसं कमी केले. जसं मागे जर पाहिलं सपाळ्यापासून टेंबेकवड्याचा रस्ता आहे, वेगानं गाड्या जातात, मग त्यांना कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर टाकावे लागतात. त्याचा वेग कमी करण्यासाठी या टीमनं तेच केले, स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम केले. ज्या वेगानं ज्या गतीनं संघ चालला होता त्याचा वेग थोडासा कमी केलाय. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर जो करंट रन रेट तो 14-15च्या घरामध्ये चालला होता तो थोडासा खाली आणलाय. तो 13च्या आसपास सध्या आणलाय. लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. आकाश तुमच्यासाठी मागच्या षटकामध्ये प्रकाश तुंबडानं ॲपेनं केलेली गोलंदाजी अगदी तुमच्यासाठी आयडियल सिच्युएशन त्यांनी क्रिएट केले. फक्त त्या क्रिएट केल्यावरती तुम्हाला थोडंसं तुमचं कॅरेक्टर दाखवायचं आहे. कॅरेक्टर तुम्हाला इथे शो करायचं आहे. चांगला चेंडू रीड करता आला नाहीये. जे हातात न चेंडू ज्यावेळेला रिलीज ऑफ द डिलीवरी होतोय, बाई पड नहीं पा रहे. अब जब पड नहीं पाओगे तो जड़ोगे कैसे. हा बघा थोडासा बॅक ऑफ द हँड जो चेंडू हाताला गेला होता, लेग कटरचा मारा करतोय आणि ते कदाचित ते रीड करता येत नाहीयेत. जिंदगी जीने के लिए भी लड़ना पड़ता है, लेकिन आसान बनाने के लिए समझना पड़ता है. भाई थोडासा समजो पहिले. हा थोडासा वेगवान चेंडू होता. मिड विकेटला जातोय चेंडू वरती जोपर्यंत येईल. फंबल. 2 धावा. क्षेत्ररक्षण थोडंसं जर पाहिलं तर थोडं दुरुस्ती करावी लागणार, सुधारणेचा वाव असणार आहे या सामन्यामध्ये. आतापर्यंत आदिवासी समाज क्रिकेट मंच पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषद जो संघ खेळतोय त्याच्यामध्ये कदाचित थोडीशी जर पाहिली तर सुधारणेला वाव असणार आहे. सध्या 3 गडी बाद 60 धावा धापलकावरती. क्रितेश घरत 2 वरती बॅटिंग करतायत. आकाशचा या षटकातील 5वा बॉल. जास्त बाहेर स्वेअर असा मारा होतोय. उजव्या एसटीच्या बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला खेळलं गेलं होतं. पाहिलं सोडून दिलं. व्हाईट बॉलचा इशारा. जितक्या एक्स्ट्रा रन देणार आहे तितक्या धावा करताना एक्स्ट्रा एफर्ट लावावा लागणार आहे. भाई जितना अतिरिक्त रन दोगे ना उतना प्रयास ज्यादा करना पड़ेगा. आता थोडासा जोर दाखवला क्रितेशनं, थोडासा वेळ घेतला. पहिले भाई पड लिया और उसके बाद में जड़ दिया. हा चेंडू गेला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. तर आकाशला पाहिलं तर कदाचित लेग कटरचा मारा चांगला केला. टॉस्टअप डिलिव्हरी त्याने चांगला हाताळली. मागचे 2 चेंडू वेगवान पद्धतीने हाताळले. हा टप्प्याचा चेंडू होता. या चेंडू खेळण्यासाठी रेडी होते, तयार होते ते क्रितेश घरत. आणि क्रितेश घरतने या चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. स्कोर जाऊन पोचला तो 67 धावा धापलकावरती आहेत. 4.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. आपण पाहतात शिवनेरी चषकाचा तरारा आज ओपन खुल्या गटात ते सामने खेळवले जातात आणि खुल्या गटातले अगदी स्टारकास्ट दोन्ही बाजूला आहे. एका बाजूला पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंचाचे त्या परिषदेमध्ये असणारे खेळाडू आहेत. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू. टप्प्याचा चेंडू होता. हुकचा प्रयत्न बॅटला वरच्या बाजूला लागला, पुरेसा होता. पाठीमागे आउटफील्ड सुपर फास्ट आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. फायनल क्षेत्रामध्ये चौकार. थँक्यू. शेवटच्या बॉलवरती टप्प्याच्या चेंडूवरती हुकचा प्रयास केला होता आणि चौकार. 5 षटकांचा खेळ संपला. 3 गडी बाद 71. त्याच वेळेला व्यासपीठावरती आगमन होतोय आदरणीय सन्माननीय धनंजय पाटील
यांचं टेंबी खोडवे येथील सन्माननीय दयानंदजी पाटील साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. सध्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता आदरणीय सन्माननीय इताडे गावचे सरपंच आणि एक दिलदार व्यक्तिमत्व जसा ओमकारजींनी उल्लेख केला होता जगनशेठ पाटील यांना व्यासपीठावरती पाहतोय. ऑनस्क्रीन तुम्ही हा तो चेहरा पाहता. खरं तर कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये भिवंडी प्रचंड प्रसिद्ध आहे. आणि त्या भिवंडीच्या दोस्तीच्या दुनियेतील आणि गोरगरिबांना नेहमी सहकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक हा प्रश्न जर भिवंडीत विचारला ना तर आवर्जून भिवंडीच्या दानशूर दात्यामध्ये इताडे गावाच्या राजाचं अर्थातच जगनदादा पाटील यांचं नाव घेतलं जातं. आणि जगनदादा, एक गोष्ट आज अभिमानानं सांगावी वाटेल की आज 2.5 तासाचा दूरवरचा प्रवास करून तुम्ही आमच्या मैत्री खातीर आलात. बट तुमच्यासाठी देखील एक सरप्राईज गिफ्ट इकडे होतं. आज जिल्हा परिषद जे आमने लोणाड गट आहे त्यातून खरं तर चौदरपाडा असेल, त्यानंतर मुठवळ असेल, त्यानंतर आपण पाहताय देवरुंग, या सगळ्या परिसरातून एक एक स्टारकास्ट गावागावातील खेड्यागावातील प्लेयर येऊन आज ऑल इंडिया व्यावसायिक क्रिकेट गाजवतात. आणि पहिला सामना आज या सगळ्या टीमनं जिंकलाय देखील. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या नावानं, हर्षिलवन या नावानं आज सगळं आमने लोणाड आणि भिवंडीकर खेळत आहेत. आणि जगनदादा, आज पहिली मॅच जिंकून तुम्हाला एक अभिमानास्पद क्षण आज या सगळ्या आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंनी दिलाय. ती देखील एक अभिमानाची गोष्ट आहे आज जगनदादा पाटील. आणि आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थोडाच वेळात दादांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. नाव बॅक टू क्रिकेट वळूया आपण पुन्हा एकदा. आवाज आज आपल्यासोबत नारंगीचा, मंगेला सरांचा. आणि या स्पर्धेतल्या पहिल्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या देखील आपल्याला स्पॉन्सर्स केलेत आदरणीय जगनदादा पाटील यांनी. त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी षटकारानं झालं. नाव बॅक टू क्रिकेट. एक मोठं स्कोर टोटल अगदी आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावरती 78. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे सर. 3 चेंडूचा खेळ बाकी. आणि दुसऱ्याबद्दल जसं तुम्ही भिवंडीच्या खेळाडूचा उल्लेख केला तसा क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे ना पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषद, त्याने देखील तो प्रयत्न केलाय. आपल्या समाजातील खेळाडूंना इतक्या मोठ्या स्तरावरती ही संधी दिली. आणि सध्या गोलंदाजी मार्कवरती चिन्मय आहे, 19 वर्षाचा हा खेळाडू आहे, त्याला देखील संधी दिलेली आहे. तर संधी मिळणं गरजेचं आहे, एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करणं गरजेचं आहे. कारण इथूनच एक खेळाडू मोठा होईल. ज्यावेळेला तो मोठा होईल त्यावेळेला आपल्या गावाचं, आपल्या विभागाचं, आपल्या समाजाचं नाव नेहमीच उज्ज्वल होईल. आणि तोच प्रयत्न कदाचित पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषदने केलाय की आपल्या समाजातील खेळाडूंना एकत्र आणूया आणि एक नवा मंच त्यांना देऊया. आणि तो प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कारण ही मोठी स्पर्धा आहे, शिवनेरी चषकाची स्पर्धा. आज ओपन खुल्या गटाचे सामने आहेत. आणि आज आदिवासी बांधवांना, आदिवासी खेळाडूंना एकत्र घेऊन आता आदिवासी पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषद तो प्रयत्न करतोय. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला, या डावातील शेवटचा चेंडू आहेत. धावा धावफलकावरती 19 आहेत. एक क्षण वाटलं होतं स्कोर 90, 92, 95 वरती जाईल. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून जात होता. अटेम्प्ट जरूर झालाय. शैलेश निवाल होते तिथे, अटेम्प्ट केला होता त्यांनी. चेंडूला रोखण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील कारण थोडंसं क्लोज आहे, त्याकरता आपण पाहूया काय घडलं होतं. शेवटचा बॉल होता, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू त्याला समोर खेळलं होतं. आणि ज्यावेळेला अटेम्प्ट झालाय त्यावेळेला अटेम्प्ट कुठून झालाय आणि ज्यावेळेला अटेम्प्ट झालाय त्यावेळेला चेंडू रोखला गेलाय, त्यावेळेला परफेक्ट पोझिशन काय आहे काय नाही हे सगळे पाहिलं जात आहे. ते पंच आहेत आणि पंच ते निरीक्षण करतायत. चेंडू आला ज्यावेळेला अटेम्प्ट कुठून झालाय आणि कशा पद्धतीनं या चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, स्क्रीनवरती देखील आहेत आणि त्यांनी सांगितलं इट्स सेफ. चांगला प्रयत्न केला होता आणि हा कदाचित षटकार होऊ शकला असता आणि तो षटकार रोखण्यामध्ये सक्सेस झाले. तर शैलेश निवल प्रयत्न पुन्हा एकदा बघा. सुंदर सुंदर अप्रतिम प्रयत्न. या पूर्ण याच गावातील खेळाडूची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. आणि पूर्ण या 6 षटकामध्ये कदाचित क्षेत्ररक्षण ते कळीचा मुद्दा ठरला होता. त्यावेळेला शैलेश निवलनं दाखवलेला हा इंटेन कदाचित या 4 धावा महत्वाच्या ठरू शकतील. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 3 गडी बाद. 81-82 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो पालघर स्पोर्ट्स ताईपेकरला काही सन्मान आहेत, आपण त्या दिशेने जाऊया. ओमकारजी शेट्टी तिथे
उपस्थित आहेत. या व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय आज जवळजवळ दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी शिवनेरी चषकाला व्हिजिट करण्यासाठी भिवंडीच्या राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज हस्ती आपल्यासोबत उपस्थित आहेत. आदरणीय जगन्नदा पाटील, त्यांचा सन्मान केला जाईल. जगन्नदा, सांगायला आवडेल, तुम्ही स्वतः एक स्पर्धा भरवता. आपल्याकडे जवळजवळ घरातून जगन्नदा फक्त बाहेर निघाला की दरवाजासमोर 50 पोरं उभी असतात. अगदी ते सगळे मॅनेजमेंट करतात. बट ही स्पर्धा भरवण्यासाठी अगदी रोज सकाळी मुलं 4:30ला जॉबला जातात दादा, आणि महिनाभर खरं तर दिवसरात्र एक करून बरोबर दुपारी 3 वाजता ग्राउंडवरती मेहनत करून गावातील प्रत्येक घराघरातून छोटं छोटं डोनेशन एकत्र करून हे शिवनेरी चषक भरवलं जातं. हेच कारण होतं जगन्नदा पाटील यांना या स्पर्धेमध्ये बोलवण्याचं, आणि आमच्या विनंतीला मान देऊन दादा आपण आलात त्याबद्दल या शिवनेरी चषकाच्या वतीने एक मोठा सन्मान आपण करतोय. आदरणीय अनिलदादा केणी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत. एक इताडे गावाचा दानशूर राजा म्हणून ज्या नावाची ओळख आहे, सफाळेकर, एकदा जोरदार टाळा उद्या. आपला पाहुणा, आपला सन्मान, आपला अभिमान, आणि या आपण सन्मानित करूयात आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांना, ते म्हणजेच अनिलदादा केणी यांच्या शुभ हस्ते. ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते एका राजेशाही अगदी गावाचा विकास बदलवणाऱ्या भाग्यविधात्याचा आपण सन्मान करतोय. इताडे गावाचे सन्माननीय सरपंच जगनदादा पाटील साहेबांचा. थँक्यू सो मच दादा, आपण आलात. या स्पर्धेतील ट्रॉफी स्पॉन्सर्स देखील या व्यक्तिमत्वानं आपल्याला केली आहे, त्यांचं करूयात आपण विशेष आभार. दादांच्या सोबतीनं आपल्यासोबत अनेक मान्यवर आहेत, अगदी त्या सर्वांचा सन्मान देखील आवर्जून या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करू. यानंतर आदरणीय रुपेशजी दळवी साहेबांचा सन्मान आपण करतोय, आणि रुपेशजी दळवी साहेबांचा सन्मान तो देखील या ठिकाणी केला जाणार आहे, आणि हा सन्मान देखील आपण करतोय अनिलदादा केणी यांच्या शुभ हस्ते. रुपेशदादा दळवी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. अतिथी देवभो ही आपली संस्कृती, या पाहुणचार ही सफाळेकरांची ओळख आहे, आणि सफाळेकरांचं प्रेम आज या सगळ्या भिवंडीकरांना मिळतं, इताडे आमने लोणाड परिसराला मिळतं. त्याबद्दल सफाळेकरांचं देखील धन्यवाद. आदरणीय सूर्यकांतदादा पाटील साहेब देखील आपल्या सोबत आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. सूर्यकांतदादा पाटील यांचा सन्मान तो देखील आपण या ठिकाणी करतोय, आणि सूर्यकांतदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल अनिलदादा केणी यांच्या शुभ हस्ते. सूर्यकांतजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत, आणि हा सन्मान देखील आपण करतोय अनिलजी केणी साहेबांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच रुपेश दादा, सूर्यकांत भाऊ, आपण आलात त्याबद्दल आपलं विशेष आभार. आणि प्रत्येक पाहुण्याचा सन्मान ही आपली ओळख आहे, आणि यानंतर आपण अनिलदादांच्या शुभ हस्ते सूर्यकांत पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. शिवनेरी चषकामध्ये आपण आलात. विराथन बुद्रुकची स्पर्धा आज 6वं पर्व, 2 लाख रुपयाचं आर्थिक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जातं, आणि आज व्यावसायिक गटाला सुरुवात झाली आहे. भिवंडी विभागातून गोरसाई संघ देखील या स्पर्धेमध्ये उद्या सुपर 7 मध्ये इंटर झाला, क्वालिफाय झाला, तो देखील आपल्याला खेळताना दिसेल. यानंतर आपण सन्मानित करूयात व्यासपीठावरती भावेश केणे यांना. भावेश केणे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. तुषारच्या शुभ हस्ते आपण भावेशला या ठिकाणी सन्मानित करतोय. या आपण तुषारच्या शुभ हस्ते भावेश केणे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. प्रत्येक पाहुण्याचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. थँक्यू सो मच भावेश. जेव्हा जेव्हा आम्ही आमने लोणार परिसरामध्ये जातो, प्रचंड प्रेम खरं तर या सर्वांच्या माध्यमातून मिळतं. यानंतर आपण आमंत्रित करूयात आदरणीय श्रीकांतजी मगर साहेबांना. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल, आणि श्रीकांतदादा मगर यांचा सन्मान देखील या ठिकाणी आपण करतोय आपल्या व्यासपीठावरती निलेशदादांच्या शुभ हस्ते. श्रीकांतदादा मगर म्हटलं की जगनदादा पाटील यांचा जीव आणि प्राण, आणि सगळा जो मित्र परिवार आहे सकाळपासून रात्रभर. अगदी एक गोष्ट जगनदादाचा पण एक रेकॉर्ड, आमंत्रण आला आणि दादा कधी पोचला नाही असं आजवर कधीच झाला नाही. एक थोडा वेळ का होईना, मग कुस्ती क्षेत्र असू दे, बलगडा क्षेत्र असू दे, कुणाचा बड्डे, कुणाचं लग्न सोहळा, आणि सुखात आमंत्रणाशिवाय जायचं नाही आणि दुःखात आमंत्रणाची वाट पाहायची नाही, असं व्यक्तिमत्व म्हणजे जगनदादा पाटील आणि त्यांचा सगळा मित्र परिवार आपल्या सोबत. साईनाथ पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय, आणि साईनाथ पाटील यांचा सन्मान तो देखील या मंचावरती केला जाईल. आपण हा सन्मान देखील तिकडे करतोय. तर साईनाथदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल, आणि साईनाथदादा पाटील यांचा सन्मान तो देखील आपण करतोय, आणि हा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. अनिलदादांच्या शुभ हस्ते
या स्पर्धेसाठी एक आयोजक म्हणून अनिलदादाची खूप मोठी मेहनत आहे आणि अनिलदादा केनी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. आणि जगनदादा सध्या ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक खरं तर आज जिल्हा स्तरावरती दादा नेतृत्व करतोय. लवकरच अनेक सारी पदं अजून बदलतील दादा. हीच आई एकविराचरणी प्रार्थना. कालच एकविराईचा होम झालाय आणि त्या होमामध्ये खरं तर अगदी सगळं दुःख बाजूला जाऊन एक नव्या यशाची पालवी राजकीय क्षेत्रावरती फुटावी हीच आई एकविरा मातेचरणी प्रार्थना. तर थँक्यू सो मच, सगळ्यांचं मनपूर्वक आभार. नाऊ बॅक टू क्रिकेट. जाऊयात आपण ऑन गोईंग मॅच मध्ये आणि सामन्याला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपल्या सोबत उत्कर्ष पाटील. अजून एक शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. आज या स्पर्धेच्या निमित्तानं ज्याची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे त्या आदरणीय सन्माननीय दयानंदजी पाटील हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. प्रभाकरजी किणी यांच्या शुभ हस्ते दयानंदजी पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. आपण व्यासपीठावरती बघू शकता आदरणीय सन्माननीय दयानंदजी पाटील आता उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. माईची उबदार अशी इशाल आणि त्यानंतर नेहमीच पुष्पगुच्छेप्रमाणे फुलत राहावं आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन दादांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली. समोरच्या कक्षामध्ये आमच्या जोडीनं उत्कर्ष पाटील जॉईंट होतात. प्रज्योत अंबिरे वरुड एक्सप्रेस पहिले षटक हाताळतोय तर तुषार बसवंत डावकुरे आताचा एक शैलीदार फलंदाज. हो काय गोलंदाजी, पहिला अनप्लेबल हा चेंडू हाताळला गेला होता. प्रज्योत अंबिरेची ओळख आहे. उत्कर्ष आमच्या जोडीनं जॉईन होता. उत्कर्ष काय म्हणाले चेंडू बद्दल, अगदी अनप्लेबल होता आणि तो अनप्लेबल अशा फलंदाजाला बाद करून गेलाय. त्याच्यावरती बरीचशी मदार या टीमची होती. निश्चित स्वरूपात खूप महत्त्वाचा तुम्ही उल्लेख केलात की ज्या फलंदाजाकडे फार काही गोष्टी होत्या की या डावामध्ये 6 षटकांमध्ये तो चांगलं क्रिकेट दाखवू शकत होता, परंतु त्याच्या अपेक्षा इथे भंग झाल्या. त्याला विचारही नव्हता की हा बॉल असा येईल आणि अगदी थोडासा त्यासाठी तो तयार नव्हता. त्यावेळेला टो क्रशर यॉर्कर आला आणि तदनंतर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहताय की अगदी बेल्सला चाटून गेलाय हा बॉल, अगदी बॅटची कड आणि तदनंतर आपण पाहू शकता प्लेड ऑन फलंदाज बाद. नाही त्याला कारणही आहे, कारण आता टेनिस बॉल क्रिकेट इतकं प्रगत झालेलं आहे. स्टंप थोडीशी चेंज करा, कारण हिट विकेट भरपूर काही कहाणी में ट्विस्ट आले. आणि पुन्हा एकदा बघूया, कारण एकदम टो क्रशर यॉर्कर जसा उत्कर्ष तुम्ही उल्लेख केला होता, अगदी टो क्रशर यॉर्कर होता. हॅलो, मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत जगनशेठ पाटील सरपंच इताडे गाव. अगदी आपण पाहतात भिवंडी. इथून मात्र हे एक मोठं नाव आमच्या स्पर्धेमध्ये जोडलं गेलं. म्हणतात ना की खऱ्या अर्थानं एक आयोजक म्हणून आमचे संपूर्ण शिवनेरीचा ग्रुप तिथे पोहोचला आणि साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब या स्पर्धेसाठी तुम्हाला यायचं आहे. त्यांनी सांगितले की प्रथम क्रमांकाचं पारितोषिकाची जी ट्रॉफी आहे आणि द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आमच्याकडून असेल आणि मी त्या स्पर्धेला वेळ काढून येऊ. त्या साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत. जगनशेठ पाटील सर, सरपंच इताडे साहेब, तुमचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. आता सध्या आपण पाहतायत बॉल चाललाय सर सीमा रेषेच्या बाहेर. त्या बॉलवर निश्चित स्वरूपात घडलंय काय? बाईचा चौकार आलाय आणि हा चेंडू देखील पाहिला ना तर कदाचित त्या क्रीजच्या कोण्यात नव्हता, आत येईल या उद्देशानं फलंदाज खेळला आणि अपेक्षेच्या विरुद्ध तो थोडासा बाहेर गेलाय. आत येणाऱ्या चेंडूवरती तुम्ही खेळलाय, थोडासा बाहेर गेला आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये 22चा चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डला रनसंख्या आता 10 वरती जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ देखील संपला. प्रज्योत अंबिरे वरोडचा एक दिग्गज गोलंदाज, प्रचंड वेग, भन्नाट वेग, अगदी ऑन दी पटका खेळायचा होता. नुकताच फलंदाज दाखल झालेत योगेश लढे, परंतु याही बॉलवरती सर थोडासा इथे आपण पाहतात फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि याही बॉल डॉट बॉल येतोय. आणि जसं मी उल्लेख करत होता की टेनिस बॉल क्रिकेट प्रगत झाले, तुमच्याजवळ 2 प्रकारचे चेंडू असणं गरजेचं आहे.
सन्मान्य श्रीयुत सरपंच साहेब इताडे भिवंडी जगनशेठ पाटील साहेब इथून रजा घेतात. थँक्यू सो मच. तुमचा वेळ इथे अमूल्य राहिला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत माणसातला देव माणूस अर्थात आपण पाहतायत जगनशेठ पाटील इथून रजा घेतात. थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. आजची संध्याकाळ खऱ्या अर्थानं आपण त्याचा कटआउट्स देखील पाहताय. जगनशेठ पाटील इताडे सरपंच साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तुकाराम सरांनी धावसंख्या फलकावरती 10 आणि 1 गडी देखील बाद झालाय. आणि जर आपण पुन्हा एकदा या पहिल्या षटकावरती चर्चा जर केली ना तर कदाचित हे षटक असं होतं ज्या षटकामध्ये फलंदाजाला जास्त संधी मिळाली नाही. एक 22चा चौकार आपण जरूर पाहिला होता. त्याकरता असं म्हणणं लागणार नाही की बाबा गोलंदाज इतका हवी होता इतका वरसड होता की संधी दिली गेली नाही. पण ही सुरुवात आहे, ही स्टार्ट आहे. ज्यावेळेला 82 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे त्यावेळेला असे अप्स अँड डाऊन येणार, असे खालीवर जीव होणार आणि या खालीवर जात असताना या धावांचा पाठलाग कसा होईल याचा विचार करणं गरजेचं आहे. पंकज पाटील पालन आलं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटची फेस थोडीशी ओपन केली होती. कट करायचं होतं पण लेट खेळलं आणि लेट खेळल्यामुळे चेंडू गेलाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. चौकार. खूप चांगला फटका, खूप चांगला फटका. अगदी थोडासा शॉर्ट बॉल. त्यानंतर आपण पाहतायत गली आणि पॉईंटच्या मधोमध तो बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. प्रतीक शिंगडे अगदी माहीम या गावातून, या पालघर तालुक्यात एक माहीम गाव आहे तिथून मात्र या खेळाडूनं कमी कालावधीमध्ये सुरुवात केली क्रिकेटच्या खेळावरती आणि आज खऱ्या अर्थानं एसटी क्रिकेटचा राजा आहे तो सध्या. खूप चांगला फटका होता सर. बघा स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावांची जर गती तपासून पाहिली तर सध्या 14 ह्या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतंय. गोलंदाज तयार आहेत पंकज पाटील. टेंबोडे एक्सप्रेस ज्या पालननं खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट अनेक वर्ष खेळलंय. या बॉलला प्रचंड वेग. मागील बॉलचं हे उत्तर होतं. पंकजचा वेग आता प्रतीकला थोडासा समजेन असा झाला. ऍक्शन रिप्लेसर आपल्याला पाहायला मिळतो बघा. भन्नाट वेग आणि तो चेंडू थोडासा आत आला, पडला थोडासा आत आला. कदाचित ते सरप्राईज करून गेले होतं आणि ज्या बाउन्सनं थोडंसं चकित केलं ते प्रतीकला. हे उत्तर आहे. हे टीट फॉर टॅट आहे. याच्या अगोदर थोडासा लागला होता चेंडू आणि त्यानंतर टीट फॉर टॅट प्रत्यक्षी तळपले बॅट आणि त्याच्या बॅटमधनं सिक्सर षटकार. खूप चांगला फटका पुलचा. नुकताच आपण पाहताय शिवनेरी चषकामध्ये त्यांना आमंत्रित केलं खास. इथे पोहोचण्यासाठी त्यांना लागला निव्वळ 2.5 तास. चेहऱ्यावरील स्मित हास्य, दानशूर व्यक्तिमत्व, स्वभाव त्यांचा एकदम साधा असे आमचे आदरणीय सन्मान्य जगनदादा शेठ. त्यांच्यासाठी ह्या लाईन संतोष गावत, टेंबी खोडावे. तदनंतर एक महत्त्वाची लाईन आणखीन. मंद मंद पावलांनी चालणारे, प्रत्येक चेंडू मागे विस्तार बोलणारे, त्यांच्या समालोचनाचा मधुर आवाज ऐकण्यासाठी प्रत्येक लागले रांगेला आज शिवनेरी चषकमध्ये आमंत्रित केलं आहे तुकाराम मांगेला सरांना. त्यांचं देखील स्वागत आहे. खूप चांगल्या पद्धतीनं लाईन. हा बघा बॉल जो आता षटकाराचं उत्तर. या षटकाराच्या नंतरचा हा कमबॅक सर चांगला राहिला आणि ते कमबॅक करावं लागणार आहे. आणि या षटकामध्ये पाहिलं तर 4.6 प्रत्येक एक बॉल नंतर एक मोठा फटका. मिस केलं. आणि धन्यवाद संतोषजी गवड. आपल्या देखील मनापासून आभार आहे. पंचांनी व्हाईट बॉल दिला पण त्याला चॅलेंज केलंय. पंकज पाटील पालन यांनी चॅलेंज केलेलं आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू त्या वाईड लाईनच्या किती जवळ आहे किती बाहेर आहे, त्यावेळेला फलंदाजीची पोझिशन काय आहे, फलंदाज खेळण्याचा प्रयत्न ज्या वेळेला केलाय त्यावेळेला तो किती उजव्याशीच्या बाहेर आलाय, शफल केलंय नाही केलंय, या सर्व गोष्टी पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील कारण ती क्रुशियल आहे. कारण थोडंसं जर पाहिलं तर चेंडू जो रिलीज ऑफ द डिलिव्हरी केल्यानंतर चेंडू पहिल्यांदा चेंडू त्या वाईड लाईनच्या जवळ बाहेर आत बाहेर आहे, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. तिसरे पंच अगदी निरखून पाहत आहेत आणि त्याने सांगितलं आहे इट्स अ व्हाईट बॉल. कारण सुरुवात थोडी बाहेरनं झाली होती म्हणून म्हटलं ना तो टप्पा कदाचित तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करत होता. आणि उत्कर्ष ती लाईन आहे ना ती वाईड लाईन नाही आहे, ती गोलंदाजासाठी गाईडलाईन आहे, त्याच्या बाहेर जायचं नाही. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात. सध्या त्या गाईडलाईनच्या बाहेर गेलात त्यानंतर पंचांनी दर्शविले की तो व्हाईट बॉल आहे. पंकज पाटील पालन तयार. यावाला प्रतीक आक्रमणाच्या संपूर्णपणे प्रयत्नात आहेत. फक्त आक्रमण खेळाला चालवणं गरजेचं आहे. इथून तुम्ही एक षटकार जरूर खेळलात, त्यानंतर 2 बॉल जर डॉट केलेत तुकाराम सर तर त्या षटकाराचं महत्त्व विसरले नाही. जसं आपण म्हणतो ना पाणी एका ठिकाणी थांबलं ना ते पण गडूल होतं, त्याला वाहत राहावं लागतं. तसा स्कोरबोर्ड चालत तयार आहे.
ऑफस्टमच्या बाहेर होतो, थोडंसं लांबनं रीच केलंय आणि रीच करत असताना फटका खेळलेला आहे. चेंडू चालला पॉइंट रिजन मध्ये. वन बाउन्स ओव्हर द रूप चौकार. थँक्यू. थोडासा लांब होता उत्कर्ष जर पाहिलं ना तर कदाचित त्या चेंडूपर्यंत बॅट पोचली, थोडंसं रीच केलं आणि चेंडूला पाठवलं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. या चौकार 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 12.50च्या सरासरीने त्या 82 82 धावा पाठलाग करायचा त्यावेळेला 25 धावा धापलकावरती आहेत. आता 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडूमध्ये 57 धावा इथे करायचे आहेत. पुन्हा एकदा जसा तुम्ही उल्लेख केला तर संतोष गावड आपल्याला धन्यवाद देतोय. तर एक कवी असतो, काव्य रचत असतो आणि त्यांच्याच लेखणीतनं सुंदर असं काव्य जी वाक्य रचली गेली. संतोष गावड आपलं मनापासून आभार. प्रज्युत आंबेरे पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीसाठी. आकोटाप्याचा चेंडू होता, त्यावरती बोल केलाय. चेंडू बॉन्ड लाईन जवळ. विश्वनाथ जाधव है भाई. विश्वनाथ है तो यकीन है और ये विश्वनाथ भाई ये तो मुमकिन है. आणि एक चांगला जेल टिपलाय. फलंदाज बाद. होऊन गेले अर्थातच साईनाथ पाटील सर, तदनंतर श्रीनाथ मगर सर, त्याचबरोबर भूषण केणे सर यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात या स्पर्धेला जेव्हा 7वं पर्व असेल त्यावेळेला या पर्वासाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्याकरिता 3 सायकल आपल्याला पाहायला मिळतात जे प्रोव्हाइड होतील. ते पर्व असेल 2027च्या 7व्या पर्वात. ते आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांनी जे भिवंडीवरनं इताडेवरनं इथे आले आणि त्यांनी मात्र जाहीर केलंय की खूप सुंदर असं आयोजन. आणि तदनंतर सन्मान्य जगन्नाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप चांगले योगदान आलं. येणाऱ्या पुढच्या वर्षीची ही स्पर्धा असेल त्यावेळेला आणखीन कसं चांगलं योगदान करता येईल हेही त्यांनी इथे वक्तव्य मांडलं. थँक्यू सो मच इताडेचे सरपंच साहेब. जाऊया मॅचकडे. जसं तुम्ही उल्लेख केला कारण प्रेझेंट तसं केलं. अजून काही योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने आले त्यांचाही नामोल्लेख होणं गरजेचं आहे. 24 चेंडू आणि 57चा मॅच. ऑफ कडर होता पडलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं टेंबीकडे गावचे शाखा प्रमुख सन्माननीय दयाराम यशवंत पाटील याचकडनं 2000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. त्याच जोडीला नांदगडी पाडा येथील शिवराम हरिचंद्र किणी याचकडनं देखील 100 रुपयाचं योगदान आलंय. त्यांचंही मनापासून आभार आहे. हा चेंडूला चॅलेंज केले तिथे. ऑफ कडर होता. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. आज चांगला चेंडू होता. अगदी आपण पाहतायत पंचांनी दर्शवले की तो फेअरबॉल आहे. धावसंख्यांचा जर विचार केला तर 25ला 2 अशी स्थिती बघायला मिळते. अगदी प्रेक्षक राजे अगदी मोठ्या संख्येने पोहोचलेत कारण आज व्यावसायिक गटातलं त्यांना क्रिकेट पाहायचं. गोलंदाजी मार्गवरती प्रज्योत अंभेरे पुन्हा तयार. वेगावरचा बॉल बाटची कट. तदनंतर शॉट थर्डमॅन मध्ये पंकज पाटील. आता खऱ्या अर्थानं प्रज्योत अंभेरे त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात आलाय सर आणि पहिल्या बॉलवरती विकेट. तदनंतरचे 2 बॉल डॉट देखील त्यांना आणलेत. आणि त्याला कारण हे होतं पालघर संघाला आपला ट्रम्प कार्ड आहे ते वापरणं गरजेचं आहे. नाही तर काय मध्ये वेळ निघून गेला का हुकमाचा एक पण चालत नाही. त्याच्यामुळे तो हा हुकमी गोलंदाज आहे ज्याचा वापर करतायत. हुकमी गोलंदाजचा वापर करतात. त्याच करता कारण मागच्या षटकामध्ये धावा आल्यात, रन आल्यात, त्याला रोखणं गरजेचं आहे. 4 चेंडू डॉट आल्यात म्हणजे 3 चेंडू डॉट आणि त्याच्यामध्ये 1 विकेट आतापर्यंत प्राप्त केलाय प्रज्योत अंभेरेनं निश्चित स्वरूपात. त्याचबरोबर सन्मान्य जगदीश किणी सर, विराथन खुर्द यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 1200 रुपयाचं त्यांचं मंडळ मनकपूर्वक आभार मानू इच्छिते. इथे मात्र विकेट आणि कॅच टिपलाय विठ्ठलवाडीचा मन्या आणि त्याचा खेळ बघण्याकरिता संपूर्ण सफाळेकर आज दाखल झालेत. बॅटिंगला नाही आला परंतु आता कॅच त्याने कॅरी केलाय. उमेशने 4 बॉल डॉट घेतले आणि तदनंतर तोही बाद झालाय. 25 वरती तुकाराम सर धक्का आहे तिसरा. आणि पहिल्या 2 षटकापर्यंत सर्व काही सुरळीत चालू होतं पण या षटकामध्ये येऊन प्रज्योत अंभेरेनं मॅचला पूर्णपणे टर्न केले. हाही चेंडू बघा, हाही ऑफ कटर होता. पहिले 3-4 चेंडू ऑफ कटर टाकलेले आहेत कारण बऱ्याच वेळेला काय असं की फलंदाजाला वाटतं प्रज्योत अंभेरे वेगवान चेंडू हाताळतील, स्पीडनं आपल्याकडे येईल, वेगाने येईल, पण त्यांना चकित करायचं तर चांगला हा ऑफ कटर आहे आणि ऑफ कटरचा अगदी बेमालूमपणे वापर करता येतं प्रज्योत अंभेरे. आणि हे षटक जर पाहिलं ना तर मेडन ओव्हरच्या दिशेने चालले. या षटकामध्ये 2 विकेट आले, 3 डॉट अर्थात 5ही चेंडूवरती एकही धाव आली नाही. एका बाजूला प्रतीक आहेत जो 15 वरती बॅटिंग करतोय आणि तो नॉनस्ट्राईक एंडनं सर्व काही पाहतोय. आणि हे षटक बघूया या शिवनेरी चषकामधलं एक मेडन
विकेट ओव्हर प्रज्योत अंबिरेचं येते का? निश्चित स्वरूपात त्याच्यासाठी प्रयत्न प्रज्योतचे जरूर राहतील. एका बाजूला प्रतीक शिंगडे या फलंदाजाला नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबवलं आणि तदनंतर एका बाजूला प्रतिस्पर्धीच्या संघाचे जे फलंदाज आहेत त्यांना येत आहेत आणि त्यांच्यासमोर डॉट बॉल, त्यांच्यासमोर हा वेग ओकतायत ज्यांचं नाव आहे प्रज्योत अंबिरे. वरोडचा ब्रँड खेळाडू, ISPL पर्यंत प्रवास त्याचा देखील राहिला. फटका चांगला खेळला, बॉलला काढले, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत डीपमधनं मृदुल पाटील एडवनचं खेळाडू तेही आहेत. त्यांनी बॉलला फील्ड केले आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता सध्या 3 षटकांचा खेळ देखील संपलाय. 3 षटकांचा खेळ संपला. तुकाराम सर 26 धावा फलकावरती लागल्या. टार्गेट मोठं आहे, परंतु त्या टार्गेटचं जर मार्गक्रमण पाहिलं तर आता सध्या अडचणीत आलंय, कारण रिक्वायर्ड रन 18.67 वरती पोहोचलाय. त्याला कारणही आहे, जसं तुम्ही उल्लेख केला होता की बाबा हे षटक जे प्रज्योत अंबिरेनं 1 धावांचं आता हाताळलंय, 1 नंबरचं षटक हाताळलंय. 18 चेंडू 56 धावांची आवश्यकता. जर कंपॅरिझन केलं ना, पहिल्या 2 षटकापर्यंत कहाणी जवळपास सारखी होती. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं सिच्युएशन चेंज झाली, थोडी कहाणी बदलली या सामन्याची. आणि आता थोडी जर पाहिलं ना तर जो रिक्वायर रन रेट वाढलाय त्याचा परिणाम असा होतोय की 18 चेंडू 56 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आता ती आस्किंग रन रेट आहे ना सरासरी तो 18च्याही वर गेलाय, 19च्या घरामध्ये गेलाय. याचा दुसरा अर्थ आहे प्रत्येक ओव्हरमध्ये आता 2 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. निश्चित स्वरूपात त्या मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज उत्सव दाखल झालेत. तुर्तास मंगेश अंगुळ्या किनी नांदगडी पाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 1000 रुपयाचं म्हणजे त्यांचं मनपूर्वक आभार मानू इच्छिते. गोलंदाज तयार. यावाला पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड, फटका खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि बॉलला फील्ड करतील चेतन पाटील. तोही आपण पाहतायत सरपाडा बिरवाडी इथून बिलॉंग करणारा खेळाडू. सध्या आपण पाहतायत पहिल्या बॉलवरती सिंगल आली. गोलंदाजी मार्गावरती राज आलेत आणि पहिलाच बॉल सिंगल मध्ये कन्वर्ट देखील झालाय. तुकाराम सर. अक्षय राजभर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. लेफ्ट आर्मरचा आपण हा चेंडू बघतोय, थोडासा वेग कमी केला. अक्षय राजभर आहे तर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. टॉप एट लागला, अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. ओमकार देसाई या चेंडूच्या खाली आणि या खेळाडूची देखील तीच ओळख लागली. मागच्या 2-3 वर्षाचा खेळ पाहिला ना तर अगदी प्रभावित करणारी कामगिरी अक्षयने केलेली आहे. आणि त्याचमुळे काय झालं की आता मोठमोठ्या संघाकडनं खेळण्याची संधी त्याला मिळते आणि त्याने स्वतःला इम्प्रूव्ह केले, स्वतःला थोडंसं अपडेट ठेवले, प्रगतीशील राहिलेले आहेत. आणि हे जे यश लाभले ना त्याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत त्याची दिसून आलेली आहेत. अक्षय राजभरची आई चेंडू होता, अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न झेल टिपला गेलाय, प्रतीक माघारी परतलाय, फलंदाज बाद. तुम्ही जो उल्लेख केला की इम्प्रूव्हमेंट, स्वतःमध्ये बदल असायलाच हवेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ते बदल केले प्रज्योत अंबिरे. लास्ट ओव्हर स्पेल आपण पाहताय, हा त्याचा पहिला बॉल जिथे आपण पाहतात योगेश लेडे आणि ते फलंदाज तिथे बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. खरे खूप चांगला कॅच विशूचा. तदनंतर उमेश यांच्यासाठी 4 बॉल सलगचे डॉट. हा 10 ऑफ कटरची गोलंदाजी, प्रज्योत अंबिरेची खूप चांगली गोलंदाजी. DBN मीडिया या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतोय. प्रवीण पाटील बिझी होतात लगेच, फार वेळ ते निश्चित स्वरूपात त्यांना रेस्ट हे माहितीच नाही. काही चांगलं आणखीन दाखवता येईल आपल्या DBN मीडियाच्या माध्यमातून, हा त्यांचा प्रयत्न असतो. ही प्रज्योत अंबिरेचं षटक, तदनंतर या बॉलवरती आलेली विकेट आणि फलंदाज उमेश बाद झालेत. जाऊया, फटका फसलाय, चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि कॅच कॅरी चेतन, फलंदाज इथे बाद. कुणीही सर मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाही. जवळपास 28 वरती अर्धा संघ गारद झालाय आणि आता इथून अक्षय राजभरला सलगची मिळाली विकेट दुसरी. जसं तुम्ही उल्लेख केला की कोणीही थांबायला तयार नाही, त्याला कारणही आहे, कारण आता जो रिक्वायर रन रेट वाढलाय ना RRR, त्याचा हा परिणाम आहे. आई चेंडू होता, पडला थोडासा बाहेरच्या दिशेनं, कोणा काढत होता, त्या फटका खेळण्याच्या प्रयत्न लॉंगॉनला चेतन होते आणि त्यांनी टिपलाय हा झेल. त्याच्यामुळे काय झालं की जे मागचं षटक तुम्ही जे दाखवलं ना किंवा प्रज्योत अंबेरेचा तो स्पेल अगदी वेगवान तिखट मारा केलाय, त्या तिखट माऱ्याने काय केलं माहिती का, या टीमची वाट थोडीशी बिकट केली. त्या एका ओव्हरनं सामन्याचं पारडं कसं बदलू शकतं त्या प्रज्योत अंबेरेचं त्या एका ओव्हरनं करून दाखवलेले आहेत. आणि मग अक्षय राजभरनं आपला खेळ दाखवलेला आहे. या षटकामध्ये अक्षय राजभर ऑन हॅट्रिक आलाय. हॅट्रिकच्या मोक्यावरती अक्षय सज्ज होतोय. निश्चित स्वरूपात इथून हॅट्रिक घेईल काही प्रश्न आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शैलेश निवळ याच मैदानात जो खेळाडू मोठा झाला, विराथन इथूनच तो बिलॉंग करतो आणि शैलेश निवळ सध्या दाखल झाला स्ट्रायकिंग एंडला.
ऑन हॅट्रिक असताना हा बॉल डाऊन दी लेग, पंचांचे हात समांतर रेषेत येतील आणि हा बॉल निश्चित स्वरूपात काय घडलंय पंच दर्शवतात व्हाईट बॉल. शिवनेरी चषक आजची 6वी रात्र, आजची 7वी रात्र आणि खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं परेश मंडप अँड डेकोरेटर्स यांनी मात्र या स्पर्धेची शोभा वाढवली सर. खूप चांगल्या पद्धतीने हे फ्लड लाईटचे रॅक आणि तदनंतर अगदी प्रकाश जोतात ही स्पर्धा आपण पाहतोय. कोलातला बॉल होता, बॉल चालला लॉंग स्टॉपला, करण मोरे बीट झालेत, बॉल सीमा रेषेच्या बाहेर प्लस वाईट म्हणजेच आता सोने पे सुहागा आलाय चौकार. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा आम के आम और गुटले हो के दाम तसं म्हणावं लागणार आहे. खरं एक तर धावा येत नाहीत, बॅटनं धावा येत नाहीत, मिडल ऑफ द बॅट होत नाहीत, त्यावेळेला या एक्स्ट्रा रन कदाचित थोडेसे एक्स्ट्रा एनर्जी देऊन जातील, एक्स्ट्रा एनर्जी देऊन जातील. सगळ्यांचे हात काहीकांच्या कपाळावरती गेले, काहीकांचं थोडंसं चेहऱ्यावरती स्माईल देखील पाहिलंय. DRS घेतलाय बा. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करील. क्रिसच्या कोण्यातनं चेंडू हाताला गेला होता. वाईट साठी DRS आहे. फक्त पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की तिथे फलंदाजीच्या त्या पायाला स्पर्श झालाय नाही झालाय या सर्व गोष्टी आहेत. कारण DBN कडे आहे क्षमता, ते DBN दाखवण्याचा प्रयत्न करतील की तिसऱ्या पंच पाहण्याचा तुर्तास प्रयत्न करतायत आणि DBN मीडिया दुसऱ्या अँगलनं देखील पाहण्याचा प्रयत्न करतील. ज्यावेळेला चेंडू पायाजवळनं ट्रॅव्हल झाला त्यावेळेला काय घडलंय. पंचांनी पाहण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या अँगलनं देखील पाहिल्यात की त्यावेळेला काय घडलंय या चेंडूवरती. पंचांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन कायम राहील. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. बॅटनं धावा येत नाही त्यावेळेला अशा धावाही महत्वाच्या असतात. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल प्लस 4 रन अशी सध्या स्थिती आणि आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 48 गोलंदाज तयार. याही वेळेला अक्षय राजभर काय बॉलला फिरवतात. शार्प टर्न, अगदी बॉल पडल्यानंतर सरळ पंकज पाटीलच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. आता धावसंख्या ही आहे ती सिरावलेली आहे 34 वरती. शेवटचा बॉल याही षटकातला येणार आहे. जसे आपण चर्चा करत होता प्रजित अंबेरीची आणि या खेळाडूने अक्षय राजभरनं देखील जसं तुम्ही उल्लेख केला की अपडेटवाला व्हर्जन त्याने आणलेला आहे. त्याच्या भात्यामध्ये जर पाहिलं तर लेफ्ट आर्मरचा बाहेर जाणारा चेंडू आहे, वेगवान चेंडू चांगल्या पद्धतीने तो हाताळतोय. तसा हा कटरही आहे. कटर चेंडू हाताला गेला होता. शेवटच्या क्षणी फिंगर थोडीशी रोल केली, बोटं थोडीशी फिरवली आणि चेंडू गेलाय सरळ यशाच्या दिशेनं. डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावलकवरती बघा थोडंसं टस्टअप होता, फ्लाईट दिली होती चेंडूला आणि त्यानंतर अलगद बाहेरच्या दिशेने चेंडूला घेऊन गेले होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावलकवरती 34 दिसतात, पण मागच्या 2 षटकांचा खेळ जर पाहिला आता त्यात 2 षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या 2 षटकांच्या खेळामध्ये. आता 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 मध्ये करायचे 48. 12ला 48 धावा शोधाव्या लागतील प्रति षटकामध्ये. 24 आस्किंग रन रेट वाढत चाललाय. सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती एका छोट्याशा गावातून ज्यानं सुरुवात केली खेळाला त्याचं नाव आहे अक्षय घरत. ब्रँड ऑफ काटाळे सध्या दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी गोलंदाजी एक बेस्ट ऑलराऊंडर टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. ताई पॅकेट्स पालघर या संघानं अनेकदा त्याला संधी दिलेली आहे आणि सध्या पुन्हा एकदा तेच अक्षय घरत दाखल झालेत गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 48. या मॅचला जिंकण्याकरिता एका आपल्याला पाहायला मिळतो 82चं एक मोठं टार्गेट आणि त्या टार्गेटच्या मागे आता प्रत्येक शिंगडे या फलंदाजाला ड्रायव्हिंग सीट वरती यावंच लागेल. गोलंदाजी मार्कवरती इथे देखील आपण पाहतात पहिलाच बॉल आहे. पहिला बॉल होतात की व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने धावांची गती सर पुढे जाते ती म्हणजेच 35 रन. जास्त एफर्ट लावला थोडासा. ज्यावेळेला रिलीज केला ना चेंडूला त्यावेळेला खांदा लवकर खाली आला आणि त्याचमुळे काय झालं दिशा भरकटली. जो एक्स्ट्रा एफर्ट लावला ना खांदा लवकर खाली आला त्याच्यामुळे दिशा भरकटली. अक्षय घरतचा तुम्ही चांगला उल्लेख केला कारण अगदी छोट्याशा गावातनं सुरू केलेला क्रिकेटचा प्रवास त्यानं आणि आज मोठमोठ्या संघांना
त्याची दखल घ्यावी लागते. व्हाईट बॉलचा इशारा अजून एक येतोय. एक्स्ट्रा रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. एक तर वाईड बॉल येतात पण तो एक कदाचित एक धक्का जसं तुषार बसवंतचं बाद होणं कदाचित त्या धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न करत होता तो संघ पण तिथून सावरलाच नाहीयेत. कदाचित ते कारण असावं. सध्या बॅकफुटला संघ गेलाय. निश्चित स्वरूपात बॅकफुटला सध्या दिसतोय. 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता 46. यावाला प्रतीक शिंगणे ब्रँडचा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रिव्हर्स स्विचने या बॉलला फेकून दिलं. थर्डमॅनच्या वरनं 6 धाव्यांसाठी अडवतोय. काही जण सांगते की बरेच जण बाद झाले फक्त एकटा सुरलाय. काही जण सांगते भाई काफी अकेला हो लेकिन प्रतीक भाई कहते की अकेला ही काफी हो. दोन्ही बाजून असतं. बऱ्याच जणांना वाटतं एकटाच आहे पण एकटा पुरेसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न प्रतीक या मैदानावरती करतोय. 21 धावांवरती तो बॅटिंग करतोय. 11 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. रोमांच यायचं तर 2-3 सिक्सर पाहिजे. 2-3 सिक्सर पाहिजे जर रोमांच यायचं आहे. काफी अकेला हूं या अकेला ही काफी हूं हे सांगणारा हा सिक्सर षटकार ठोकलाय. खूप चांगलं टायमिंग. अगदी आपण पाहतात विकेटवरती जसा बॉल पडला हा पहा त्या बॉलचा ऍक्शन रिप्ले बघा. प्रत्येक शिंगडेसाठी थोडासा शॉर्ट बॉल त्यानंतर पुलचा फटका बॉल मिड विकेटला सलामी देणारा शिवनेरी चषकाचा हा सुवर्ण षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मॅच मध्ये धावा भरपूर मोठ्या संख्येने हव्या होत्या. ज्या वेळेला 5वं षटक सुरुवात झाली आणि तुकाराम सर धावांचा आता वेग वाढायला लागला. मॅचचं समीकरण जवळ यायला लागलं. 10 बॉल आणि 10 बॉल 34 टेन्शन वाढलं. पालनला यावं लागलं यष्ट्या सोडून अगदी अक्षय घरच्या बाजूला. आणि बघा एक योगायोग असाही घडलाय. ज्यावेळेला बॅटिंग करत होता ना पालघरचा संघ त्यावेळेला त्या 4थ्या-5व्या षटकामध्येच कहाणी बदलली होती. 5व्या षटकामध्ये कहाणी बदलली होती. आताही देखील कहाणी बदलली. रायटर दुसरा आहे. स्क्रिप्ट रायटर थोडासा वेगळा आहे. सध्या प्रतीक अशी इनिंग करतोय कदाचित एक मेमोरेबल इनिंग होऊ शकते आपल्या आयुष्यातली. 10 चेंडूचा खेळ आहे. 34 करायचे आहेत. 10 बॉल 34 सामना तापल्या दोन्ही बाजूनं. अगदी दोन्ही संघ सहजरीतीनं हार मानणार नाहीत. आम्ही जिंकण्याकरिता आलोय. आज व्यावसायिक गटाला सुरुवात झाली. बिग बॅशने स्पर्धा होते. यावेळेला प्रतीकच्या शरीरापासून दूर पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल. आता या व्हाईट बॉलला अग्री करावंच लागेल. 10 बॉल 33 मारायचे होते 8 त्यातले राहिले 2. आता येणाऱ्या काळात फक्त 5 षटकारांचा खेळ बाकी आहे असंच म्हणावं लागेल तुकाराम सर. जसं तुम्ही उल्लेख केला 5 षटकारांचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू म्हणजे याच्या अर्थ 10 मधले 5 चेंडू आहेत ना चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करायचे आहेत. हाही व्हाईट बॉलचा इशारा झालाय. त्या व्हाईट लाईनच्या बाहेर ना चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेल्या सरला एसटीएच्या हातामध्ये एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. धापलकावरती स्कोर जाऊन पोचला 49 49. मागचे 2 चेंडू म्हणजे आता भरपूर चेंडू हाताळलेत पण मागच्या 2 चेंडूवरती ज्या रन आल्यात ज्या धावा आल्यात जवळपास जर पाहिलं तर 3 वाईट 2 सिक्सर 2 बॉलवरती 15 रन आल्यात. 2 चेंडूवरती 15 रन आहेत. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल तो नेम नाहीये त्याचा काही सांगता येत नाहीत. सध्या थोडासा खेळ बदललाय मैदानावरती. निश्चित स्वरूपात जो तुम्ही उल्लेख केला की क्रिकेटचा खेळ कसा बदलेल कधी बदलेल आणि कसा बदलेल याचा नेम नाही. सध्या तेच घडलं. अक्षय सारख्या गोलंदाजावरती आता 2 बॉलमध्ये 15 शोधले. त्याचं नाव आहे प्रतीक शिंगडे. त्यानं अफलातून बॅटिंग केली. आता 10 बॉल 33 मारायच्यात 5. गोलंदाज तयार. याही वेळेला डाऊन दी ग्राउंड बॉलला फेकून दिलंय. चेंडू सरळ आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी ब्रँडेड षटकार. प्रतीक शिंगडे आता तापलाय तुकाराम सर. आलाय हा षटकार. लागोपाठ 3 षटकार आतापर्यंत ठोकले आहेत प्रतीक शिंगडेनं. प्रतीक त्याचं नाव आहे. घड्याळाची टिक टिक मैदानावरती प्रतीक. आणि आता हार्टबीट थोडीशी वाढले. हृदयाची धडकन वाढले आहेत. सध्या कहाणी जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 55 धावा 55. पण मॅच पण हाय वाला आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती घडलाय. थोडासा ड्रामा चाललाय. नाट्य मैदानावरती घडलंय. 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ आहे. 27 धावांची आवश्यकता. 9 त्रिक 27. मॅच होता कुठे आला कुठे. मागच्या 3 चेंडूवरती 21 धावा आल्यात. 9 बॉल मध्ये 27. पण वळतात इशारा करतात अजून एक वाईट. या वाईड न मॅच टाईट झालाय. 9 चेंडूचा खेळ आहे. 26 धावांची आवश्यकता. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 26 क्या बात आहे. प्रत्येक शिंगडेनं आता टेन्शनचं वातावरण ताई पॅकर्स या संघामध्ये. समोरचा संघ तुल्यबळ आहे. तो अनेक भारताचं क्रिकेट गाजवत असेल. टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती त्यांचं नाव मोठं आहे. आम्ही देखील आमच्या समाजातून एक संघ बनवलाय आणि आम्ही आमच्या समाजाचं क्रिकेट खेळत असताना कुठलीही तडजोड करत नाही. समोरच्या संघाला गार करण्याची ताकद ठेवतो. सध्या प्रत्येक शिंगडेची 12 बॉल 33 इनिंग तीच आहे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 26. अक्षयवरती प्रेशर आहे. अक्षय सुद्धा टेन्शन
मध्ये आहे, कारण वाईट बॉलचं प्रमाण वाढलंय. पुढचा बॉल याही बॉलला प्रतीकने खेळले. बॉलला बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत. सिंगल तर झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन देखील इथे होतील का? फलंदाज तिथे रनआउटच्या स्वरूपात बाद होत्यात. शैलेश निवळ बाद. आणि आता आपण पाहू शकाल मॅचचं इक्वेशन सर बदललंय. इथून दुसऱ्या रनच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेत. पण दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये ज्यावेळेला बाद झाले तर कदाचित थोडंसं कॅज्युअल एफर्ट पाहिलं का. 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. शैलेश तिथे माघारी परतलायत. एक तर तुम्हाला माहिती होतं की स्ट्राईक आता काही करताना प्रतीकला द्यायचं आहे, त्यावेळेला वेगाने धाव पूर्ण करायची होती. कदाचित तिथे थोडासा तो वेळ जास्त घेतलाय का. रिप्ले बघा, ज्यावेळेला मिड विकेटच्या क्षेत्रामधनं हा थ्रो आलाय, बरोबर गोलंदाजच्या दिशेने थ्रो आलाय ना, त्यावेळेला बॅट ग्राउंड करताना बघूया. बघा हा कॅज्युअल एफर्ट होता. इथे तुम्ही अगदी आरामात धावले. बघा बॉलवरती बघत धावले, बॉलवरती बघत धावले. इथे तिथे धावायचं होतं तुम्हाला. सुसाट जसा सैराटवाला खेळ आहे ना तसा सुसाट तुम्हाला धावायचं होतं. कारण एक धाव कदाचित पुढे जाऊन या धावेचं मोल तुमच्या लक्षात येईल. पण मॅच जसा प्रेक्षकांना पाहिजे होता तसा मॅच सध्या मैदानावरती रंगलाय. ही चर्चा चालू आहे. अक्षयला सांगितलं जात आहे की भावा तुझ्यामध्ये क्षमता आहे, तुझ्यामध्ये गुणवत्ता आहे. भलेही सर्व काही थोडं विपरीत घडलंय पण इथून सर्व काही सुरळीत होईल. जसा 388 मधला एक फेमस डायलॉग आहे, ऑल इज वेल. इथे काय चांगलं होईल ते तिथे सांगितले आहेत. पण दुसऱ्या बाजूला प्रतीक तयार आहे. आज कुछ तुफानी करते. थम्सअपची ऍड ज्यावेळेला बघतो ना त्यावेळेला तेच सांगतात, आज कुछ तुफानी करते. प्रतीक सध्या ते इनिंग साकारतोय आणि त्यानं तुफान आणले. गुलाबी थंडीत अक्षयला घाम फोडलाय. जिथे आपण पाहू शकाल 8 बॉल मध्ये रन करायचे 25. सध्या जर तपासून पाहिलं तर प्रतीक शिंगडे ड्रायव्हिंग सीटवरती. 13 बॉल मध्ये ज्याने केलेत रन 34. आता मॅचचं समीकरण आहे 8 मध्ये रन करायच्यात 25. सामना खूप चांगला. अक्षयला आता कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक तुमच्या आयुष्यात म्हणा क्रिकेटच्या मैदानात असायलाच हवा. फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली प्रज्योत अंभिरे आणि टिपत्यात कॅच. मॅचचा टर्निंग पॉइंट हा सध्या इथे आलाय. आणि म्हणून त्याने सांगितलं तर मागे होमकार देखील सांगते की बाबा तुझ्यामध्ये क्षमता आहे, फक्त लेनला व्यवस्थित ठेव. टप्पा महत्वाचा आहे. पण प्रतीकसाठी टाळ्या होतील. जी झुंजार खेळी, जी लढवय्या वृत्ती त्यानं दाखवली आहे. 14 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी, 4 षटकार 2 चौकारणी सदलेली 242चा स्ट्राईक रेटने सदलेली खेळी आहेत. त्याने ती लढाऊ वृत्ती या मैदानावरती दाखवले. कैलासवासी जालिम गणपत किणी यांच्या स्मरणार्थ श्री गणेश कॅटरेस नांदगडी पाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक क्रीडा सहाय्य 2000 रुपयाचं मंडळ त्यांचा टाळ्या वाजवते. रिप्ले बघा पुन्हा एकदा आपण कशा पद्धतीने बाद झाले. लेखटर होता, बॅटला लागला, शरीरावरती लागला आणि यशांच्या पाठीमागे जर पाहिलं तर शॉर्ट फायनल ग्रीडरमध्ये प्रज्योत होते. आता असं म्हणावं लागेल या टीमच्या आड प्रज्योत आलाय की काय. एक तर गोलंदाजी करताना तो आला, आता फिल्डिंग करताना देखील प्रज्योत अंभिरेनं हा झेल टेपला. पण मॅच संपला नाहीये. आकाश आलाय नवीन फलंदाज. हा शेवटचा बॉल आहे. जर धावफलकावरती नजर टाकली तर 7 चेंडू 25 धावा. या चेंडूवर तर षटकार येतोय तर शेवटला 20च्या खाली स्कोर बोर्ड असणार आहे आणि तेव्हा देखील मजा येणार. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की या बॉलवरती मोठा हिट आला तर मग 18-19चा मॅच शेवटच्या षटकात बघायला आवडेल. गोलंदाज तयार अक्षय. वा खूप चांगला बॉल. प्रचंड वेगानं हाताळला. आता सिंगल इथे परिपूर्ण होईल. मनोज पाटील बॉलला पैकी करतील तद्वरती सिंगल. आता या सिंगलच्या सहाय्यानं खेळ संपला 5 षटकांचा. 6 बॉल मध्ये रन करायचे 24. मागच्या षटकामध्ये खळबळ उडाली. अगदी ताई पॅकेट्स पालघर संघाला विचार विनिमय करण्याची इनिंग बिल्ड केली आणि तो प्रतीक शिंगडे आता नाहीये. परंतु 6 बॉल 24चा मॅच सर मजा येईल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की मागच्या षटकामध्ये थोडीशी खलबल झाली, त्याला कारण होतं 12-48चा मॅच होता. मागच्या षटकामध्ये 24 आल्यात, या षटकामध्ये 24 करायचे आहेत. जर मागच्या षटकामध्ये धावा येऊ शकतात तर या षटकामध्ये धावा येणं का शक्य नाहीयेत. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरती भाई खुद पे यकीन रखोगे, खुद पे रखोगे यकीन आपके भी दिन आएंगे हसीन. तसा स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. 6 मध्ये 24 करायचे आहेत. आकाश आणि प्रकाश तुंगडा आहेत समोर आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी अक्षय राजभर तयार होतोय. निश्चित स्वरूपात आता विश्वास, आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स. पहिलाच बॉल भन्नाट वेगासहित टप्पा इथे आपण होता परंतु पंचांनी पाहिले की तो वाईट बॉल आहे. आता या वाईट बॉलच्या सहाय्याने स्कोर कार्डला गती मिळेल, आकार मिळेल आणि मॅच आता आलाय 6 बॉल 23. ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा. आणि मागच्या षटकाची सुरुवात पण अशी वाईट बॉलनं झाली होती. त्यानंतर आपण भरपूर काही नाट्य पाहिलंय मागच्या षटकामध्ये. प्लॅन मिस केला थोडं कडेकडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आकाशनं. 5 चेंडूचा खेळ आहे, 5 मध्ये करायचे आहेत 23.
5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 23चा सामना. एका बाजूला आकाश, एका बाजूला प्रकाश टुमडा. गोलंदाजी मार्क वरती अक्षय राजभर. याही बॉलला फटका खूप चांगला. बॉल चाललाय ओव्हर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. हा आलाय षटकार आणि तो कठीण काळात संघर्षमय करणारा हा षटकार. 6 रन. कठीण काळामध्ये स्वतःला सांगा बाबा शर्यत संपलेली नाही, करणं अजून आपण जिंकलेलो नाहीये. आकाश तेच सांगतोय की शर्यत संपली नाहीये आणि शर्यत ज्या वेळेला लांबची असते ना तेव्हा गरज नाही जास्त वेगाने कोण धावतंय, गरज असते की जास्त वेळ कोण धावू शकतं. रेस जब लंबी हो तो मायने नहीं रखता तेज कोण दौड़ रहा है. पुन्हा एकदा बॅट स्विंग जोरात आली होती. अगदी त्याचा वारा, त्याचा आवाज इथपर्यंत आला होता. डॉट बॉल आता 3 मध्ये करायचे. 17 आहे तो भाई खतरा आहे, पण ही संधी देखील आहे फलंदाजाला. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 17 म्हणजेच आता तुम्हाला सिंगल डबल इक्का दुक्का नाही चलेगा. षटकारावरती यावं लागेल. तो षटकार इथून नाही येत म्हणजेच आता या मॅचचे थोडेसे दरवाजे जे आहेत ते खुले झालेत दुसऱ्या राऊंडसाठी. ते म्हणजेच ताई पॅकर्स पालघर या संघाचे. आपण पाहू शकता इथून आता 22ची जे संकेत पंच देतात म्हणजेच रन मिळतंय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 16ची गरज. 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. मागच्या चेंडूवरती 1 धाव झालेली आहे. भरपूर वेळा क्रिकेटमध्ये चमत्कार झालेत, असं नाही की नाही झालेत भाई. चमत्कार हुए है, खाली बार बार नाही होते. आणि इथे जर चमत्कार झाला तर बाबा सगळे नमस्कार करतील. 2 बॉल 2 मध्ये 16. 2 मध्ये 16 करायच्या होत्या. शिवनेरी चषकाचा रंगलाय 16. पंचाने सांगितले थांबा अजून बाकी आहे. रात अभी बाकी है, बात अभी बाकी है. तो ट्रेलर है, असली पिक्चर अभी बाकी आहे. 2 मध्ये करायचे आहेत 15. 2 बॉल 15चा मॅच. आता गोलंदाज अक्षय राजभरला फार काही विशेष करण्याची गरज नाही. खेळपट्टीवरती तुमच्यातील सर्वोत्तम चेंडू जरी इथे षटकार आला तरी देखील या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा एक वेगळं टन. तुम्हीच बोलल्याप्रमाणे की अजून काहीच संपले नाही. जर पुढचा आला तर नंतर निश्चित स्वरूपात या मॅच मध्ये ट्विस्ट वाढू शकता. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 9 आणि 1 बॉल मध्ये 10 झाल्यात. 1 बॉल मध्ये 8 झाल्यात. 1 बॉल मध्ये 11 देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालेले आहेत. तर आमचा डीजे वाले भाई बिल्कुल हरदम सही गाना लगाते, कभी भी गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजाते. 1 मध्ये 9 धावा करायचे आहेत. शेवटचा बॉल आता उलटा पुलटा रिव्हर्सिव खेळ आहे. चौकार जरूर आलाय पण थोडासा उशीर झालाय. इना चित्रपटामध्ये गाणं आहे देर ना हो जाए काही देर ना हो जाए. थोडीशी देर झाली. देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे. अगदी जवळ पोहोचले आणि 4 धावांना हा सामना जिंकलाय. तो पालघर स्पोर्ट्स अर्थात ताई पॅकरच्या संघानं हा सामना जिंकलाय. शेवटच्या बॉलवरती हॅपीचा हा रिव्हर्सिवचा चौकार दूर आला. मध्ये जे डॉट बॉल आले आणि तिथून हा सामना निसटलाय आणि या हातातनं गेलाय. तो आदिवासी समाज परिषद पालघर तालुका या टीमच्या आणि सामना जिंकलाय. पुढच्या त्या टप्प्यावरती पोहोचतोय तर पालघरचा संघ. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच कर स्पोर्ट्स क्लब ताई पॅकर्स या संघाकडनं प्रज्योत अंभीर. समरी देखील आपण पाहणार आहोत जिथे खूप छान पद्धतीनं डीपीएन मीडिया होते बघा. पालघर स्पोर्ट्स क्लब पॅकर्स ज्यावेळेला बॅटिंग करत होते त्यावेळेला ओमकार देसाईनं 26 रन केले. रितेश गरतनं 9 बॉल मध्ये 19, अक्षय गरतनं 10 बॉल मध्ये 17 रन केले आणि करण मोरे यांचे 3 बॉल 10 राहिले. तर त्यावेळेला गोलंदाजी अशी झाली प्रतीक तुंबडाची ज्यानं 2 षटकं हाताळली, 21 रन देत 3 गडी बाद केले. चिन्मय आले. चिन्मयचं 1 षटक 10 धाव्यांचं. प्रतीक शिंगडे 1 षटक 17 रनचं आणि तदनंतर आकाश 2 षटकं 32 रन. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावात प्रतीक शिंगडे याची बॅटिंग अफलातून जिथे 14 बॉल आणि 34. तदनंतर आपण पाहतात प्रकाश टुमडा 2 बॉल मध्ये 10. आकाशने बॅटिंग केली 7 रनची. उत्सवने देखील आपण पाहतात 2 रन केले. प्रज्योत अंबेरीचा वेग प्रचंड राहिला. 2 षटकं 7 रन 3 गडी बाद आणि त्याच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच अक्षय राजभर न 2 षटकं 25 रन त्याने देखील खर्च केले. चला विजय टीम जो आहे पहिल्या मॅच मध्ये जो आपण पाहतात विनर टीम होता हर्ष 11 भिवंडी मकरन स्पोर्ट्स आणि विपक्षात पालघर स्पोर्ट्स क्लब ताई पॅकर्स. या दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय की प्लीज आपण टॉस साठी या. हर्ष 11 भिवंडी मकरन स्पोर्ट्स विपक्षात पालघर स्पोर्ट्स क्लब ताई पॅकर्स. या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे. कॅप्टन आलेत आणि टॉस करण्याकरिता हेमंत किनी सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा आपण टॉस इथे करणार आहोत. जो आता 2 विनर टीम आपल्याला पाहायला मिळाल्या.
पहिल्या मॅच मध्ये आणि एका बाजूला आपण पाहतात भिवंडीचा संघ, एका बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब ताई पॅकर्स हा संघ बघायला मिळतो. पंकज पाटील कॅप्टन कूल, भिवंडीचा कॉल